आज अचानक मध्ये आपल्या पजभाऊले का झालं तर भाऊ दवाखान्यामध्ये ऍडमिट करायला लागलं. तर का म्हणतं वरदा सांगितलं पोट्टे कॉलेज मध्ये 5 वाजल्याबरोबर सुट्टी झाल्याबरोबर यायचा प्यार खूपच भडकला होता भाऊ. नाही देवा भाऊ तर म्हणे मीच सोडून देतो म्हणे आज याले बस स्टॉपवर. मी म्हटलं बरं पक्याने मी जातो म्हटलं. तसंच मग झोको उतरायला लागलो बा आपण खालतो आणि पार्किंग पर्यंत येत ना तर तेवढा सुधीर भाऊचा डायरेक्ट विचारच पलटला. तो आज सोडून देईन म्हणे पण उद्या आपल्याला तुझ्याच गाडीवर या लागन म्हणे. म्हणून सुधीर भाऊ काही गेला नाही भाऊ देवासोबत. आणि पोट्टे आपल्या पजू भाऊले बी 2-3 दिवस झाले तर थंडी लागून ताप येत होता. आज दवाखाना करायला जातो म्हणे डायरेक्ट भरतीच झाला. आणि आपल्याला जसं माहित पडलं तसं आपण निघालो बा त्याच्याकडे झालं. आणि सोबती भल्ला स्पीड न नेत होतं बा गाडी. मी म्हटलं थांब ना आरामात नेणं उडवते का तरी सोबती काही ऐकत नव्हतं. काट किट करून गपकन तर पोचवलं बा आपल्याला. आणि पोट्टे दिवसही खतम झाला तर रात्र होतो म्हणून लंब्या टांगा टाकत निघालो बा अंदर झालं. आणि इकडे वाढही काय दिसत नव्हतं बा. कस तरी फोनवर कॉन्टॅक्ट करू आलो बा इकडे. माया सोबती पक्या म्हणे पजा भाऊले का झालं म्हणे. पण पजा भाऊ म्हणे तू काही आता विचारूच नको म्हणे. तरी पक्या म्हणे मूळव्यात झाला म्हणे तुले. आणि पजी भाऊ तर इकडे होई नाही म्हणे नाही ना म्हणे. एवढ्याच सुधीर भाऊ म्हणते आपण उद्या भेटायला येऊ म्हणते. आता रात्र होते आता निघून जाऊ म्हणते. मी म्हटलं बरं मग तसंच तर निघालो बा आम्ही बाहेर. येताना तर रस्ता बरोबर दिसला पण जाताना रस्ता काही समजतच नव्हता बा. मग कस तरी अर्धा दवाखाने घुमल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. थंडीचे दोघे जण विचार करत होते गाडी कोण चालवून. मग आखरी सुधीर भाऊनच काढली भाऊ छातीला माती लावून गाडी. कारण पोट्टे आणले तर बस स्टॉप पासून बसनच जा लागते मग तर मलाच चालवा लागते म्हणून यायलाच चालवायला लावली भाऊ. मग आम्ही तिघ जण थंडीचे झोको निघालो भाऊ आपल्या घराच्या रस्त्यावर. तर चला पोट्टे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा.